सर्वेश्वरम पवित्र दिनान वसंत मध्ये निवास करणारे हे पवित्र स्तुतियों के समर्थ आनंद प्रथम तुझे जुभावर तो जुबान आम्हास आशीर्वाद आणि आम्हावर करुणा कर चिरंजीव पिता पुत्र व पवित्र आत्मा असलेले हे सर्वेश्वरा आमेन. आपण बसूया. पहिले विसीडर. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. वाचन अध्याय 61 वचन 10 ते 11. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पाळगोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहे. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करीतो, जसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्र देखत धार्मिकता व कीर्ती अंकुरित करीत. आत्म्याला पोषक असे प्रेम, आशा आणि तार नामामध्ये फलदायक कर. अखंड तुझी स्तुती करण्यासाठी तुझ्या करुणेनं, आशीर्वादानं आम्हाला सहाय्य कर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा असणारे हे सर्वेश्वरा. बंधुजन हो, इपिस्कारास पत्रातून घेतलेले वाचन अध्याय 5 वचन 20 ते 33. गुरुवारी आपला आशीर्वाद. तसे स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. तुमची शोभा केसाची गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी पोशाख असावी. तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. कारण ह्याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणा शोभवित असत. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात. पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियाबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत, म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे माईक वरदान आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत अपत्य येणार नाही. आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या हालेलुया, 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 हालेलुया. आपण उभे राहून पवित्र शुभवर्तमान
लक्षपूर्वक ऐकूया. शांती तुम्हा बरोबर असो. आपल्याला संत मतेद्वारा घोषित आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. मग असं झालं की सर्व बोलणं समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यर्दनाच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. तेव्हा लोकांचे थवे त्यांच्या मागून गेले आणि त्यानं तेथे बरं केलं. मग फरीसी तेथे आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणं सशास्त्र आहे काय? त्याने उत्तर दिलं, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्यानं सुरुवातीला नर नारी अशी ती निर्माण केली आणि म्हटलं, याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघं एक देह होतील. यामुळं ती पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहेत. म्हणून देवानं जे जोडलेलं आहे ते माणसानं तोडू नये. त्यानं दिलेल्या या मुलाला या मुलीला देवाच्या इच्छेप्रमाणे त्यानं वाढवलं आणि या पवित्र वेदीपर्यंत त्यानं पोहोचवलं. हे देवाची योजना होती, देवाची इच्छा होती, त्याने ते पूर्ण केलेले आहे आणि आजपासून ते नवीन जीवनात प्रवेश करणार आहेत. म्हणून आपण सर्व नेते एकत्र जमलो ह्याच्यासाठी प्रार्थना करावी. अनेक लोक लग्नाला जातात जेवायला, पण आपण इथे जेवायलो नाही तर खरोखर आपल्या बंधूसाठी बहिणीसाठी देवाकडे प्रार्थना करायला आलेलो आहोत. जीवनामध्ये अनेक दुःख संकट येत असतात, तेव्हा मटन चिकन काही शांती देणार नाही, पण प्रार्थना शांती देणार. म्हणून आज आपण या पवित्र मंदिरात आपल्या बंधूसाठी बहिणीसाठी प्रभू परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करायला एकत्र जमलेला आहोत. हैसन आणि डैना आम्ही सर्वजण आज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. खूप लांब लांबून लोक आलेले आहेत. आज खास तुमच्या जीवनातील खूप खूप आनंदाच्या महत्वाचे दिवस आहे. अनेक मुला मुलींना हे भाग्य मिळत नाही. काही लोकांचं लग्न काही कोर्टामध्ये होतात, काही लोकांचं लग्न पोलीस स्टेशनमध्ये होतात. आई नसता, वडील नसता, भांडण नसतात. तसं काही नाही. तुम्ही आज पवित्र मंदिरात भरपूर धर्मगुरू धर्मबहीण आणि हे सर्व लोक आनंदानं देवदूता समोर तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचं लग्न या पवित्र मंदिरात होत आहे. हे आनंदाचे दिवस आहे. आपण एक कुटुंबी जीवनात प्रवेश करताना या सर्वांची आपल्याला गरज असते. फक्त पुरुष आणि स्त्री दोघं एकत्र येऊन कुठलेही संसार सुरू होत नाही. दोन व्यक्तीमधले नाही, दोन समाजामधले, दोन कुटुंबामधले हे सर्व लोकांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणून आज आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. इथे तुमचे संत आणि तुमचे आई वडील आणि आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. 2-3 गोष्टी तुमच्या लक्षात राहाव्या म्हणून आज आम्ही तुमच्या समोर सांगत आहोत. आज या लग्नवेदीवर लग्न संस्कार स्वीकार करत असताना देव तुम्हाला 3 आशीर्वाद देतात. तुम्हाला मराठी येतं ना व्यवस्थित? इंग्रजीमध्ये बोलूया मराठीमध्ये? मराठी आपण मराठी माणसं, कारण जे काही सांगणार तुम्हाला समजलं नाही तर सांगून काय फायदा नाही, म्हणून विचार. ठीक आहे, 3 आशीर्वाद आज देव तुम्हाला देणार आहे. पहिला आशीर्वाद, शेवटच्या श्वासापर्यंत पतीशी पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचा आशीर्वाद. शेवटच्या श्वासापर्यंत पतीशी पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचा आशीर्वाद. आज आजूबाजूला अनेक चित्र आपल्याला दिसतात. चित्रपटातील नायक नायिका ह्यांची गोष्ट आपल्याला माहिती, पण आपलं जीवन तसं नाही. तुम्हाला कोणी एकत्र आणलं? कोणी एकत्र आणलं? हे महत्वाचं असतं. या जगामध्ये अनेक पुरुष होते, कोटी पुरुष. त्यातून खास डायनासाठी देवानं एका कुटुंबात जन्माला घालून इथे उभं केलेला आहे सण. ही कोणाची निवड? कोणाची निवड? देवाची निवड. डायनाला आवडलं, स्थळ बघितलेलं असणार, अनेक पुरुषांची भेट वगैरे जातीने चहा वगैरे दिलेलं असणार, पण देवाची. म्हणून तुम्ही दोघांना एकत्र राहावं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहावं. ही कोणाची इच्छा आहे? तुम्हा दोघांची इच्छा आहे, त्याबरोबर देवाची इच्छा.
म्हणून पवित्र शास्त्रात आपण ऐकलं, देवानं जोडलेलं माणसानं तोडू नये. देवानं जोडलेलं, कोर्टात वकिलानं जोडलेलं असेल, न्यायाधीशानं जोडलेलं असेल, घटस्फोट मिळतात. पोलीस स्टेशन मध्ये पोलिसानं जोडलेलं असेल, मिळतात. पण देवानं जोडलेलं याला घटस्फोट नाही. कारण देवाची इच्छा. आपण 50-50 बिस्किट बघितलेलं आहे ना, 50-50 आहे. म्हणून संत पौल सांगत आहे, तुमचं हे पत्नी म्हणजे हैसनचं अर्ध शरीर आहे आणि हैसन म्हणजे डायनाचं अर्ध शरीर, 50-50 आहे. हे दोन देह नव्हे तर एक देह होणार. म्हणून आयुष्यभर एकनिष्ठ राहणं हे फार महत्वाचं. म्हणून रोज तुम्ही प्रार्थना केली, देवा तू आम्हाला एकत्र आणलं, तू आम्हाला जीवनातील महत्वाची गोष्ट. झोपण्यापूर्वी तुमच्या खाट्यावर बसून एकमेकांसाठी प्रार्थना करून झोपायला पाहिजे. कधीही तुमच्या जीवनात घटस्फोट येणार, दुःख येणार, संकट येणार, गैरसमज येणार, सर्व बाजूला आगे येणार. पण प्रार्थना तुमच्या जीवनात असेल, कधीही हे सैतान तुमच्या जीवनात शिरणार नाही. म्हणून रोज रोसरीची प्रार्थना, तुम्ही कुठेही असू दे, परदेशात असू दे, मुंबईला असू दे, विक्रोळीला असू दे, कुठेही असू दे, प्रार्थना केल्याशिवाय झोपायचं बरोबर नाही सर. विदाउट प्रेयर नो स्लीप. बिकॉज टिल टुडे यू आर वॉन्डरिंग अराउंड, रोमिंग अराउंड. नाउ इट इज नॉट लाईक दॅट. गॉड हॅज कॉल्ड यू. तुम्ही एकत्र आलेला, एकमेकांसाठी प्रार्थना करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगलगौरीचे सण, त्या दिवशी स्त्रिया त्या झाडाच्या भोवती जाऊन, या जन्मात, पुढच्या जन्मात, नंतरच्या जन्मात मला हाच मिळालं, दारुगुडा असू दे पण हा मला मिळालं पाहिजे, अशी प्रार्थना. तसे दैना रोज यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आठवड्यातून एक दिवस तो उपवास करून यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. हा कसा आहे तुला माहित नाही, अर्धा माहित आहे, अर्धा तुझं आता लग्न झाल्यानंतर कळणार आहे, काही गोष्ट तुला आवडणार नाही. तेव्हा ह्याच्यावर खरोखर प्रेम करण्यासाठी तुला देवाची शक्ती पाहिजे. म्हणून आठवड्यातून एक दिवस खास यांच्यासाठी ते उपवास करून प्रार्थना करायला. करणार ना? करणार. देवासमोर सांगितलं, माझ्या समोर नाही, देवासमोर. ऐसं त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया भरपूर उपास तपास करतात. आपण मात्र छत्रपती कृतीवर असतो, काय उपास नाही, तपास नाही. पण तू काय छत्रपती होऊ नको, तिच्या पदी व्हायला पाहिजे. रोज प्रार्थना केल्याशिवाय झोपत्या अगोदर सांग. तसे तिच्यासाठी तू आठवड्यातून एक दिवस उपवास करून प्रार्थना केली. बुधवार असू दे, शुक्रवार, कुठला वार तुझ्या आवडीचा वार घ्या आणि एक दिवस उपवास करून तिच्यासाठी प्रार्थना केली. करणार ना? मी एक कुठला वार करणार नंतर ठरवा आणि मला सांग. आणि केव्हा तरी मी फोन करून विचारणार, तुझ्या काय व्हिडिओ नको ज्याने पवित्र वधूवरावर दया कर. हे ख्रिस्ता, तू देवाच्या वचनाच्या पवित्र भोजनात सर्वांना आमंत्रित करतोस. या वधूवरांनी तुझ्या नियमाप्रमाणे चारित्र्यमय जीवन जगण्यास व त्यांना तुझ्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास आशीर्वाद दे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू, या वधूवरावर दया कर. हे ख्रिस्ता, विवाह संस्कार अतूट असल्याचे तू शिकविलेस. या वधूवरांना शुद्धता आणि विश्वासाचे सुखी जीवन जगण्यास आशीर्वाद दे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू, या वधूवरावर दया कर. हे ख्रिस्ता, तुझ्या उपस्थितीने कानागावच्या लग्नामध्ये मोठा चमत्कार करून वधूवरास आशीर्वाद प्रदान केलास. या वधूवरांना प्रार्थनामय जीवन जगण्यास आणि तुझ्या कृपापूर्ण सान्निध्यात राहण्यास कृपा दे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू, या वधूवरावर दया कर. शांती आणि कृपेचा आत्मा आम्हावर पाठवावा, पूर्णतेने प्राप्त होते, ज्याचा पूर्णतेत समावेश आहे, ते प्रेम मिळावे, याकरिता आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आम्हाला मदत करण्यासाठी तसेच सर्व कृपा वरदानांकरता आम्ही पापक्षमेसाठी प्रार्थना करतो. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तुझा आशीर्वाद आणि कृपा आम्हाला सदा सर्व काळ लाभावा, म्हणून आम्ही तुला विनवितो. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्व स्वतःला आणि आपल्यापैकी प्रत्येकाला पिता, पुत्र, पवित्र आत्म्यास समर्पित करूया. हे प्रभू, हे आमच्या देवा, आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करीत आहोत. हे प्रभू देवा,
या भक्तांना आनंद मुकुटाचे जे तू वचन दिलंस ते प्राप्त होण्यायोग्य बनव आणि शांतीनं त्यांना पूर्ण कर. पिता पुत्र पवित्र आत्मा असणारे हे सर्वेश्वरा, हे प्रभू, मनुष्याला प्रथम स्त्री जोडीदार देऊन आशीर्वाद दिला. तुझ्या आनंद योजनेला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या या वधूवराला हे संस्कार जे प्रेमात एक करते ते योग्य रीतीनं पार पाडण्यात धैर्य आम्हाला दे. तुझ्या कृपेचा वर्षाव आम्हावर कर. हे सर्वांचा प्रभू पिता पुत्र पवित्र आत्मा सर्व काळ आमेन. एक एक साक्षीदार मुलांचं. डायाला काय तुम्ही स्वतंत्र मनाने आणि पूर्ण इच्छेने येशूची शिकवण आणि पवित्र मंडळीची प्रथा याच्यानुसार हायसंट ह्याला तुझ्या पती म्हणून स्वतंत्र बुद्धीने व पूर्ण संमतीने तू स्वीकारतोस काय? तुम्ही विवाह कराराचे साक्षीदार आहात काय? अब्राहमच्या, इसहाकच्या एवं याकोबाच्या देव तुम्हा बरोबर असो. प्रभू येशू विवाहाच्या संस्काराने तुम्हा दोघांना प्रेमाने आणि एक विचाराने पवित्र कौटुंबिक जीवनात एकमेकांशी बांधो एवं सर्व प्रकारचे आशीर्वाद देवो. पिता पुत्र आणि पवित्रात्मा यांच्या नावे. लग्न संस्काराचं प्रतीक स्वीकारलेल्यास हे परमेश्वरा वरवधूंना बांधणाऱ्या या मंगलसूत्राला आशीर्वाद दे. ऐक्याचे प्रतीक असणारे हे मंगलसूत्र ह्या वधूवरांना अखंड प्रीतीस आणि पूर्ण विश्वासात बांधो. मंगलसूत्रावर गढावलेल्या क्रूस यांचे सर्व दुःख आनंदाने सहन करण्यास आणि तुला ऐक्याचं प्रतीक असलेल्या अंगठीला आता धर्मगुरू आशीर्वादित करणार आहे. हे प्रभू देवा, ह्या अंगठ्या वधूवरांना परस्पर प्रेमाचे व ऐक्याचे चिन्ह आहे. त्यास आशीर्वाद दे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. लग्नाचं पवित्र वस्त्र असलेले शालू आता याला धर्मगुरू आशीर्वादित करणार आहे. हे परमेश्वरा, तू कृपारूपी वस्त्राने आत्म्याला शृंगारितोस. तू ह्या साडी आशीर्वाद दे. हे वधूवर एकमेकांना पूर्ण समर्पण करून परस्परावर प्रेम करावे, तुझ्यामध्ये राहावेत एवं त्यांना ह्या संसारात कळंगरहित जीवन जगण्यास एवं स्वर्गाच्या महिमारूपी वस्त्राला धारण करण्यास आशीर्वाद दे. आता लग्नविधीच्या फार महत्वाचा दर्शनापर्यंत आपण पोहोचलेला आहे. आपण सर्वजण हात जोडूया. जीवनामध्ये शेवट श्वासापर्यंत एकनिष्ठ राखण्यासाठी देवानं त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. सौभाग्याची
आपण परत हात जोडूया. लग्न झालेले वधूवर आता देवासमोर करूया. आजपासून आजपासून मरण्यापर्यंत मरणापर्यंत सुखात आणि दुःखात, सुखात आणि दुःखात, संपत्तीत आणि दरिद्र्यात, संपत्तीत आणि दरिद्र्यात, आरोग्यात आणि अनारोग्यात, आरोग्यात आणि अनारोग्यात, एकमेकावरील एकमेकावरील प्रेमाने प्रेमाने आणि परस्परांशी आणि परस्परांशी एकनिष्ठेने एकनिष्ठेने एवं एकचित्ताने एकचित्ताने राहणार राहणार असे आम्ही वचन देतो. वचन देतो. या पवित्र गडघेस या पवित्र हे वचन पवित्र हे वचन पवित्र शास्त्राला साक्षी ठेवून साक्षी ठेवून हे परमेश्वरा हे परमेश्वरा तुझ्या चरणी तुझ्या चरणी अर्पितो. बसूया, शांत बसूया. अर्पण गीत. म्हणून प्रार्थना करा. देवाचे दिन आमेन आमेन असे म्हणत विजय नीतिमान व मुकुट मिळवलेल्या रक्तसाक्षींच्या स्मरणाबरोबर आपल्या पिता संत थोमयाचे पुण्यस्मरण या पवित्र बलिवेदीवर व्हावे. शक्तिमान प्रभू आपल्या बरोबर आहे, आपला राजा आपल्या बरोबर आहे, आपला देव आपल्या बरोबर आहे आणि याकोबाचा देव आपला सहाय्य करता आहे. मृदाना तू तुझ्या वैभवी पुनरुद्धानाद्वारे पुनरुज्जीवित करशील ही आशा बाळगून सर्व लहान दो मृद